लायंस क्लब मसूर का पदग्रहण समारोह उत्साहपूर्वक संपन्न। लायंस इंटरनेशनल के लायंस क्लब ऑफ मसूर 3234D1 रीजन 2 जोन 3 का पदग्रहण समारोह अत्यंत उत्साह के साथ संपन्न हुआ। इस अवसर पर लायन डॉक्टर रमेश लोखंडे ने क्लब के नवनिर्वाचित अध्यक्ष के रूप में पदभार ग्रहण किया, जबकि अन्य नवीन पदाधिकारियों को भी पद प्रदान किया गया। समारोह में पीएमजेएफ लायन अशोक मेहता के करकमलों द्वारा पदाधिकारियों को पद प्रदान किया गया। वहीं एमजेएफ लायन राजेंद्र शाह कासवा के शुभ हस्ते नव सदस्यों को शपथ दिलाई गई। इस मौके पर लायन जगदीश पुरोहित, जोन चेयरपर्सन लायन मंजरी खुसपे, रीजन चेयरपर्सन लायन नीलम लोंढे पाटिल, लायन एम के पाटिल, जिला परिषद सातारा के पूर्व शिक्षा व वित्त सभापति मानसिंगराव जगदाय, बाला साहेब जगदाय, लाला साहेब पाटिल, दिनकर शिरतोड़े, डॉक्टर लायन शेखर कोवे, लायन मंगेश दोषी, लायन महेश खुसपे, लायन सुहास निकम, लायन बाला साहेब शिरकांडे, लायन नरेंद्र रोगड़े, लायन रमेश जाधव, रतन फड़तरे, लायन दिलीप पाटिल सहित क्लब के अन्य पदाधिकारी एवं सदस्य उपस्थित थे। आपलं नाव घ्या सर। मी लायन्स क्लब ऑफ मसूरचे सभासदत्व जाणीवपूर्वक स्वीकारत आहे आणि ग्वाही देत आहे की मी क्लबच्या सर्व कार्यामध्ये माझ्या कृतीनुसार सहभागी होईल, तसेच संघटनेची आचारसंहिता व सर्व तत्वे यांचे पालन करीन। क्लबच्या सभांना नियमितपणे उपस्थित राहून दिलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारीन आणि क्लब, प्रांत व लायन्स इंटरनॅशनलच्या प्रत्येक कार्यात सहभागी होईल। मी सर्व उपस्थितांना विनंती करतो की आपण टाळ्याच्या गजरात यांच्या लायन्स क्लब मसूर लायन्स परिवारामध्ये आणि ते गोळा झालेले पैसे जर आपल्याकडे व्यवस्थित जमले $500-600 तर आपण आपल्या क्लब मार्फत अशी स्कीम पण राबवू शकता की ते $500-600 आणि झालेलं बोलणं। परंतु या वर्षी एक निश्चित करून घ्या की बाकी सगळ्या क्लबचे प्रोजेक्ट जरा पुढे मागे झाले तरी चालेल, परंतु लायन्स क्लब ऑफ मसूर जगदीश भाई आहे, त्यांना बाकी काही तरह का माहिती द्यायचं काम नाही आहे, त्याचं काम ते निश्चितच करतील। रतनजी आपली सेक्रेटरी गेल्या वर्षी आपण मेंबर झाला, नंतर सेक्रेटरी झाला, आता प्रथम त्या कमिटी असतील त्या कमिट्यांची मिटिंग वगैरे म्हणजे टाइम राहताच ते न्यूज आपल्याला पाठवणं आपल्या सगळ्यात महत्त्वाचं काम आहे। आणि 2 अकाउंट आपल्याला मेंटेन करायचे आहेत, ऍडमिनिस्ट्रेशन आणि ऍक्टिव्हिटी। मध्ये जे काय पैसा आपण समाजाकडनं गोळा करतो त्यातला एकही पैसा आपण ऍडमिनिस्ट्रेशनसाठी वापरू नये। आणि ऍडमिनिस्ट्रेशन लायन्स क्लब ऑफ मसूरच्या संचालक मंडळाचे सभासद, एक सन्मान्य व्यक्ती आणि लायन्स सभासद या नात्याने वैयक्तिकरित्या आणि सामूहिकरित्या वचन देतो की आमची अधिकृत कर्तव्य पार पाडण्यासाठी स्वतःचा आवश्यक तो वेळ खर्च करून आगामी वर्षामध्ये क्लबच्या सदैव पाठीशी राहू। थँक्यू। पाटील बँकेचे संचालक, त्याचबरोबर माजी संचालक सह्याद्री कारखाना मान्य लालासाहेब पाटील, त्याचबरोबर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक दिनकर। जसं आता मी बघितलं एक 4 मेंबर्स आता नवीन केलेले आहेत मसूर क्लबनी, पण कमीत कमी एक 15 ते 20 मेंबर करावेत।
कारण आमचं टार्गेट आहे की प्रत्येक क्लबनं, म्हणजे माझं स्वतःच ॲज अ झोन चेअरमन म्हणून माझ्या झोन मधले जे क्लब आहेत ते प्रत्येक क्लबनी 15 ते 20 मेंबर नवीन करावेत, की जेणेकरून आपल्या अशा कुठल्याही चांगल्या सेवा कार्यांसाठी म्हणून आम्ही एक दिवस लायन्स क्लब मसूरचं निश्चितपणे आम्ही आमचे प्रयास चालू ठेवू आणि येणाऱ्या काळामध्ये लायन्स क्लब मसूर एका उत्तम वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतरित झाल्याशिवाय राहणार नाही. मला